मित्रांनो, आपण आलोय आदर्श गाव लोदवडे आणि लोदवड्यात इथं एक मैदान पडलंय. हे मैदान कशानिमित्त पडलंय हे आपण जाणून घेणार आहे आणि या फाटीचा आढावा घेण्यासाठी आलोय मित्रांनो. तर एक आदर्श गाव लोदवडे म्हणलं की एक एकोपा गावाचा मित्रांनो पहिली बाईट आहे. तरी पण इतकी माणसं आली ती, अजून मला वाटतं निम्मी माणसं राहिली ती माग. तर एक एकोपा गावाचा एकोपा आहे. हे अध्यक्ष कशा निमित्त मैदान पडले? या ठिकाणी 53व्या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी यात्रा भरली जाते आणि हनुमान जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी बैलगाड्या प्रेमीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मैदानाचं आयोजन केलेलं आहे. तर मित्रांनो, इकडं मान तालुक्याचे बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बंटी शेठ आहेत. काय सांगसा? नमस्कार. गावच्या वतीनं आम्ही 53 वर्ष झाले आमच्या परंपरेला, गावच्या यात्रेच्या. या यात्रेच्या परंपरेमध्ये सुरुवातीपासून कबड्डी असेल, कुस्त्या असतील, गजे असतील, गावातील सांस्कृतिक कार्यक्रम असतील, बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं असतं. यावर्षी प्रथमच गावकऱ्यांच्या वतीनं व गावातील काही लोक मुंबईच्या वतीनं सर्वांना विचारात घेऊन यावेळेस आम्ही असं ठरवलं की पहिल्या पर्वातलं पहिलं बैलगाडा क्षेत्रातलं बैलगाडीचं मैदान या ठिकाणी व्हावं असं नियोजन केलेलं आहे. हनुमान जयंती यात्रेनिमित्त पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आपण घेतलेलं आहे. मित्रांनो, पहिल्या पर्वाचं जरी मैदान असलं तरी हे मैदान एवढं रीतसर होणार. आणि कारण गावाचा एकोपा कुठल्या पण कामाला असू द्या, एक छोटा कार्यक्रम असू द्या गावात, तो सुद्धा अख्खं गाव मिळून करतं. आणि ही तर माझं म्हणणं आहे की यात्रेचा कार्यक्रम आहे तुमचा आणि पहिलं मैदान आहे, कसं पार पडेल? गावचं पहिलं मैदान जरी असलं तरी गावातील बरीचशी मुलं आमची बैलगाडी क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि गावाला वारसा शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा चांगला आहे. बरेचसे क्लास 1 ऑफिसर आमच्या गावातून घडलेले आहेत आणि बऱ्यापैकी सगळ्या समाजातील मुलांचा एकोपा असल्यामुळं कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला किंवा कोणत्याही वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यक्रमाला आमच्या गावचा एकोप्यानं होकार असतोय. त्यामुळे आम्ही या ठिकाणी बैलगाडी क्षेत्रातलं मोठं नियोजन केलंय यावेळेस. तर तुम्ही काय सांगचाल? प्रयत्न तर तोच राहणार आहे की या मैदानाला काहीतरी मान भेटेल असं पहिल्यांदा प्रथम दर्शनी आम्ही बोलू शकत नाही, पण गावच्या वतीने ग्वाही देतो की मैदान हे 100% रीतसर होणार आहे. जेणेकरून गावची साथ एवढी मोठी आहे आणि आमच्या सगळ्या ऑफिसर आणि गावातील लोकांची, मुंबईवाल्यांची साथ एवढी भेटली आम्हाला. पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान जरी असलं तरी हे मैदान असं होणार आहे की हे मैदान परंपरेनुसार घडत आलेलं एवढा आम्ही चांगला प्रयत्न करणार हे मैदान घडवण्यासाठी. कबड्डी किंवा कुस्तीला भरपूर म्हणजे त्या खेळाकडं चांगल्या दृष्टीनं बघितलं जातं, तसंच ह्या खेळाकडे बघितलं जाईल. गावचा नियमच असा आहे की कबड्डीचं पारंपरिक मैदान होतं आणि जरी गावात यात्रेनिमित्त कबड्डीचं मैदान असेल तर पंच हे सर्व बाहेरून रेफरी मागवले जाते. जे कबड्डीच्या प्रॉपर नियमातले पंच असतात ते आम्ही या ठिकाणी बोलवतो. कुठल्याही गावातील पंच किंवा हे असतील किंवा कुस्त्याचं तुम्ही बोललात तर कुस्त्यात सुद्धा पंच आम्ही सगळे रेफरी बाहेरून आणतो. जे प्रत्येक संघटनेचे पंच असतात तेच आम्ही आणतो. गावातील एकही माणूस आमचा निकाली पंच म्हणून तिथं काम करत नाही. हे मैदान सुद्धा आम्ही पूर्ण अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार करणार आहे. यामध्ये आम्हाला मोठी 7 विलास पैलवान असतील, संघटनेची मोठी साथ लागलेली आहे. आता किती फाटे आहेत इथं? आपल्या फाट्या 10 आहेत फाट्या. त्याच्यामध्ये सर्व फाट्या 10 आहेत. आपण दोन्ही बाजूला इकडे 1-2 फाट्या सोडणार आहे, इकडे 1-2 फाट्या सोडणार आहे आणि मधल्या फाट्या चालू राहतील. मैदानाच्या आजूबाजूला विहीर, वडा, नाला कुठं काय? काही सुद्धा अडचण नाही. पूर्ण हे दोन्ही गावच्या, गोंदवले गावच्या आणि लोधवडे गावच्या शिववरती मैदान आहे. भरपूर असा मोठा मोकळा परिसर आहे इथं आणि बैलांना कुठली इजा होऊ नये यासाठी संपूर्ण गावानं मोठी काळजी घेतलेली आहे. आजूबाजूचा परिसर, दगड वगैरे इथं काही सुद्धा नाही, विहीर नाही, काय नाही. पुढे थांबायला एकदम प्रॉपर जागा आहे. पाठीमागं बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला, पाठीमागं गाड्यांना उभा राहायला सुद्धा संपूर्ण जागा आहे, काय अडचण नाही. किती बक्षीस? पहिलं बक्षीस किती? बक्षिसाचं स्वरूप असं आहे की पहिलं बक्षीस 1 लाख रुपये, दुसरं बक्षीस 71,000 रुपये, तिसरं बक्षीस 51,000 रुपये, चौथं बक्षीस 31,000 रुपये, 5वं बक्षीस 21,000 रुपये, 6वं बक्षीस 15,000 आहे आणि 7वं बक्षीस 11,000 रुपये आहे. त्याचप्रमाणे खाली आपण क्वार्टर सुद्धा ठेवलाय. क्वार्टरचे 7 बक्षीस आपण प्रत्येकी 5,000 रुपये अशी 7 बक्षीस ठेवलेत. त्याच्यानंतर आपण मेगा फायनल सुद्धा ठेवलाय. ते प्रत्येक बक्षीस 2,500 रुपये प्रमाणे आपण 7 बक्षीस ठेवलेत. त्याचप्रमाणे गाडा मालक या ठिकाणी
बक्षीस ठेवले. त्याच्यात 42 गाडा मालक गुलालास पात्र होणार आहे. त्यांच्यासाठी आपण 42 आकर्षक डाली देणार आहे आणि त्याचप्रमाणे पहिल्या 7 गाड्यांना आपण प्रत्येकी 2 पैठण्या असे देणार आहे. अशा प्रकारचे चांगलं असं नियोजन केलेलं आहे आम्ही. पहिल्या प्रयत्नातलं पहिलं पर्व असल्यामुळं एक छोटासा प्रयत्न केलाय. तरी सर्व गाडा मालकांना माझे हात जोडून विनंती राहील की सर्वांनी यावेळेस आम्हाला सहकार्य करावे, आपली बऱ्यापैकी उपस्थिती दाखवावी ही विनंती करतो. मित्रांनो, ओपनचं मैदान आहे आणि ओपनच्या मैदानाला क्वार्टर ठेवलाय. म्हणजे क्वार्टर आहे, परत मेगा आहे, म्हणजे जवळजवळ 42 लोकांना गुलाल भेटणार आहे आणि बरंच काय आहे. आणि फाटीचं अंतर वगैरे किती आहे? फाटीचा पल्ला आपण 900 फूट ऍक्युरेट ठेवलेला आहे. आणि मधलं अंतर? मधलं अंतर 15 फूट आहे आपलं. मित्रांनो, 14 फूट असतं सगळीकडे, यांनी 15 फूट ठेवले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मैदानाची नोंद कधीपासून चालू होणार आहे? मैदानाची नोंद 1 तारखेपासून चालू करणार आहे. 1 तारखेपासून ते 7 तारीख संध्याकाळी 7 वाजेपर्यंत नोंद राहील. मैदानाच्या आदल्या दिवशी लॉट काढले जातील. लॉट काढले जातील 7 तारखेला संध्याकाळी, लॉट्स काढले जातील. 8 तारखेला मैदान आहे मित्रांनो. तर उन्हाळा भरपूर पडलाय, काय पाण्याची बैलांना व्यवस्था वगैरे काय? आपण इथे मैदानावरती 3 टँकरची सोय केलेली 3 टँकरची सोय केलेली आहे आणि येणाऱ्या लोकांना सर्वांना जारची सुविधा केली असेल पिण्यासाठी केलेली आहे. मित्रांनो, जारची व्यवस्था केली सगळ्यात महत्वाची गोष्ट. कारण पाणी प्यायला तुम्हाला विकतच घ्यायला लागतं मैदानावर, ती पण गार नसतं. पण इथं जारची सोय केली. आणि आदर्श गाव लोदवडे मित्रांनो, हे गाव खूप नामांकित आहे. आणि मैदान तर तुम्ही 8 तारखेला किती वाजता चालू करणार? मैदान सकाळी 9 वाजता पहिला पॅरा काही करून खाली जाणार आहे. हे मैदान काय पैशासाठी किंवा कशासाठी पैशासाठी ठेवलेलं नाही. हे मैदान फक्त नावासाठी आहे गावच्या. आणि आमचा भरपूर प्रयत्न राहील की उजेडात फायनल होईल. 5 पर्यंत आम्ही फायनल घ्यायचा प्रयत्न करणार. धन्यवाद.